नमस्कार. कुक विथ मरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आळूची पातळ भाजी बनवतोय. याची रिक्वेस्ट शुभांगी शेंडगे यांनी केलेली आहे. आळूची भाजी किंवा गरगट बनवण्याकरता इथे मी आळूची 5 मीडियम साईजची पानं स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेत. आधी पानं कट करून घेऊ. वरचा देठाकडचा काळपट झालेला भाग काढून टाकलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाने बारीक कट करून घ्या. तुमच्या पानांना देठ असतील तर आधी देठ काढून वरचा कडक भाग व दोरे काढून आतला मऊ भाग तेवढा बारीक कट करून वापरू शकता. या ठिकाणी मी सगळी पाने बारीक कट करून एका कुकरच्या भांड्यात टाकलेली आहेत. याचबरोबर इथे मी 4 टेबलस्पून शेंगदाणे आणि 2 टेबलस्पून हरभरा डाळ घेतलेली आहे. डाळ आणि शेंगदाणे उकळत्या पाण्यात टाकून 2 तास भिजत ठेवावेत. मी आधीच भिजत ठेवली होती. 2 तासानंतर हे असे दिसतात. आता आळूच्या कट केलेल्या पानात एक वाटीभर पाणी ओतून घ्या. आणि बरोबर ही डाळ शेंगदाण्याची वाटी अशीच वर ठेवून कुकरच्या 3 शिट्ट्या घ्याव्यात. गॅस मध्यम आचेवर असावा. आळूची पातळ भाजी बनवण्याकरता आणखीन लागणारे साहित्य आहे: 2 टेबलस्पून बेसन पीठ, 10 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या, 1.5 ते 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून गोडा किंवा गरम मसाला, अर्धा टीस्पून रेडीमेड चिंचेची पेस्ट, ही नसेल तर 1 टीस्पून चिंच 15 मिनिटे पाण्यात भिजवून त्याचा कोळ करून वापरू शकता, लिंबाएवढा गूळ आणि लागेल चवीपुरतं मीठ. या ठिकाणी कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन कुकर थंड देखील झालेला आहे. आता हा शिजलेला आळू एका रवीने घोटून घेऊयात. या ठिकाणी आळू मी छान घोटून घेतला आहे. आता यात बेसनाचे पीठ, चिंच आणि गूळ टाकून छान एकजीव करून घ्या. याच्यात शिजलेली डाळ आणि शेंगदाणेही टाकून घेऊ. यानंतर एका कढईत तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे टाकून ठेचलेलं लसूण देखील टाकावा. थोडा वेळ परतल्यानंतर याच्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला टाकावा. यानंतर लगेच घोटलेला आळू, डाळ, शेंगदाणे टाकून छान मिक्स करून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ आणि चिंचेचे प्रमाण ॲडजस्ट करू शकता. याच्यात आता वाटीवर गरम पाणी ओतून किंवा तुम्हाला हवे असल्यास थोडे आणखीन पाणी टाकू शकता. आणि वर झाकण ठेवून भाजी शिजू द्यावी. बरोबर 5 मिनिटांनंतर झाकण काढून घ्या. भाजीला मस्त हिरवा रंग आलेला दिसत आहे, तुम्ही पाहू शकताय. यात आता चवीपुरते मीठ टाकून छान मिक्स करून घ्या. आळूची पातळ भाजी सर्व करण्याकरता तयार आहे. ही आळूची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ मराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.